ऑपरेशन प्रहार अंतर्गत प्रतिबंधित केलेल्या नायलॉन चायनीज मांजाची अवैधरित्या विक्री करणाऱ्या महिला आरोपीविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी केला गुन्हा दाखल। पोलीस स्टेशन हिवरखेड जिल्हा अकोला येथे दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी फिर्यादी पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय बाबाराव सोळंके, पोलीस स्टेशन हिवरखेड जिल्हा अकोला सोबत पोलीस स्टाफ असे पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना फिर्यादी यांना गुप्त बातमीदारांनी दिलेल्या बातमीवरून फिर्यादी यांनी पोलीस स्टाफ व 2 पंचासह आरोपीच्या राहत्या घरी संभाजीनगर हिवरखेड येथे जाऊन रेड कारवाई केली असता सदर गुन्ह्यातील महिला आरोपीने नागरिकांचा व पशुपक्ष्यांचा जीव जाण्या इतपत गंभीर दुःखद व सदोष मनुष्यवध होईल याची जाणीव असताना सुद्धा प्रतिबंधित केलेला नायलॉन चायनीज मांजा विक्रीकरिता जवळ बाळगून अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करत असताना मिळून आल्याने पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय बाबाराव सोळंके, पोलीस स्टेशन हिवरखेड जिल्हा अकोला यांनी दिलेल्या रेखी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन हिवरखेड जिल्हा अकोला येथे अपराध क्रमांक 395/2025 कलम 110 223 भारतीय न्याय संहिता सहकलम 4515 पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यातील महिला आरोपीस अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल गिलबिले, पोलीस स्टेशन हिवरखेड जिल्हा अकोला हे करीत आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।